मोठ्या टॉप 9 बातम्या। राज्यातील आता नवीनीकरणाची टक्केवारी वाढवण्यासाठी हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या अभियानाची घोषणा। या अभियानाअंतर्गत 10 कोटी वृक्षांची लागवड केली जाणार आहे। देवेंद्र फडणवीसांची ही घोषणा। भाजपची आज नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्र विभागीय परिषद होणार आहे। विभागीय परिषदेला चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण उपस्थित राहतील। मिशन मुंबईसाठी भाजपनं रणशिंग फुंकलंय। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून मुंबईत 9 तारखेला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। राज्यामधील नेत्यांसह केंद्रीय भाजपचे नेते देखील या मेळाव्याला हजर राहणार आहेत। सुनीता जामगडेच्या मोबाईलमध्ये 2 संशयित पाकिस्तानी ॲप्स आहेत। एनआयए या पथकानं प्रकरणाचे तपशील मागितलेत आणि एलओसी पार केल्यानंतर सुनीताला एका पाक नागरिकांना लिफ्ट दिल्याची माहिती आहे। कारगिल पोलीस सुनीताची चौकशी करणार आहेत। खंडणी विरोधी पथकानं गँगस्टर सुरेश पुजारीचा ताबा घेतलाय। ऑडिओ कॉलच्या तपासणीसाठी आवाजाने नमुने घेतले जाणार आहेत। कार व्यावसायिकाकडून खंडणी मागितल्या प्रकरणी कारवाई। सुरेश पुजारी विरोधात 31 गुन्हे दाखल आहेत। अमरावतीच्या मेळघाटमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले। 3.8 तीव्रतेचा भूकंप झाल्याची प्रशासनाकडून माहिती देण्यात आली आहे। रात्री 9:57 हा भूकंप झाल्याची माहिती आहे। 26/11 हल्ल्यामधील महत्त्वाची एक साक्षीदार देविका रोटावनला सरकारकडून घर मिळतंय। देविका रोटावनला अंधेरी परिसरामधील म्हाडाच्या घराच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्यात। राज्य शासनाकडून आपल्याला घर मिळायला हवं या मागणीसाठी देविका रोटावनने हायकोर्टामध्ये याचिका केलेली होती। बजरंग दलाच्या आक्षेपानंतर मुनव्वर फारुकीची पर्यावरण दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमामधून माघार। बामला फाउंडेशन आणि बीएमसीकडून आलेल्या कार्यक्रमाचं फिल्मी कलाकारांसह मुनव्वर फारुकीला देखील निमंत्रण होतं। पुणे पोलीस आयुक्तांकडून नवीन पिस्तूल परवान्यांना ब्रेक। पोलीस आयुक्तांनी 400 अर्ज नाकारलेत तर 140 अर्ज रद्द केलेत। नव्यानं परवाना देण्याचं काम पोलीस आयुक्तांनी पूर्णपणे थांबवलेलं आहे।